नमस्कार मैत्रिणींनो, तर हे पहा मी आत्ता तुम्हाला दाखवणार आहे की मी जे हे एव्हीलाय वगैरे करते त्याच्यासाठी हे बघा मी आधी अशी तयारी करून ठेवते. म्हणजे मी हे आधी असे बेस बनवून ठेवते, म्हणजे जर मला कस्टमरची ऑर्डर आली मी पटकन ह्याच्यावर पाकळ्या करते आणि कस्टमरला ऑर्डर डिस्पॅच करते. हे बघा हे मी असे जवळजवळ हे 12 पीसचे आता एव्हीलाय करून ठेवलेले आहेत आणि मला एका ताईंनी आता ऑर्डर केलेली आहे. त्यांना एकूण सध्या तरी 8 पीस हवेत आणि दुसऱ्या ताईंची ऑर्डर आलेली आहे फेसबुकवरून आहे, त्यांना 6 पीस हवेत. तर मला अजून बेस करावे लागतील. पण हे बघा हे माझे असे बेस रेडी झालेले आहेत, मी दाखवते तुम्हाला. हे असे मी बेस तयार करून घेते. आधी हे कसे करायचे याची व्हिडिओ मी पोस्ट केलेली आहे आपल्या चॅनलवर, हवं तर मी पुन्हा एकदा पोस्ट करेन. हे बघा हे असे, कारण की एक एव्हीलायला आपल्याला असे 2 बेस लागतात. हा बघा असं आपण एक सरळ साईडनी घेतो आणि एक आपण असे हे उलट बाजूने असं आपल्याला हे 2 बेस लागतात. आता याच्यासाठी आपल्याला हे सुद्धा लागतं. हे बघा हे मी घरात आणूनच ठेवलेलं असतं. मी जवळजवळ 1 किलो हे घरात घेऊन ठेवलेलं असतं, कारण सनफ्लावरसाठी म्हणजे सनफ्लावर रबर बँडसाठी, सनफ्लावर किचन्ससाठी आणि एव्हीलायसाठी आपल्याला हे फायबर फील लागतं. त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यासाठी मला म्हणजे एव्हीलाय करून झाल्यानंतर असं म्हणजे ते पूर्ण राऊंड झाल्यानंतर पण मला लटकन्स करायला लागतात, त्याच्यावर मोती लावायला लागतात. म्हणून मी हे बेस मला जेव्हा वेळ असेल किंवा बाकीच्या ह्याच्यातून थोडासा मोकळा वेळ मिळाला का मग मी हे सनफ्लावरचे बेस आणि हे असे एव्हीलायचे बेस रेडी करून ठेवते. सनफ्लावरचे बेस पण मी रेडी करून ठेवते, ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. चला तर मग मी मागच्या वेळेला जी एव्हीलायची व्हिडिओ पोस्ट केली होती त्याच्यावर मी दाखवलं होतं की ह्याच्यावर पाकळ्या कशा करायच्या, पण त्या थोड्या वेगळ्या पद्धतीच्या होत्या. आणि आत्ता ज्या मी करते त्या थोड्या वेगळ्या पद्धतीच्या त्या पण मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये दाखवते की मी आता कशा पाकळ्या करते त्या. हे बघा त्याच्यासाठी आपण हा ब्ल्यू कलरचा आपण धागा म्हणजे लोकर वापरतो. निळ्या कलरची आपण लोकर घेतो. सुरुवातीला मी स्लिप नॉट करून घेते. हे जे घेतो हा जो खाली धागा असतो ह्याला थोडा खेचायचा, म्हणजे सांगू का, कारण की इथे जर मध्ये होल असेल ना तर तो जातो. हे बघा असं. आता मग मी स्लिप नॉट करून घेतले. स्लिप नॉट करून झाल्यानंतर हे धागे नंतर आपण हाईड करतो. स्लिप नॉट करून झाल्यानंतर इथल्या एका सिंगल क्रोशेटमध्ये मी सुई घातली आणि हा बॅक साईडने. आता मी या सिंगल क्रोशेटमध्ये सुद्धा म्हणजे दोन्ही बेस आपल्याला एकत्र घ्यायचे आहेत. दोन्ही बेस एकत्र घेऊनच आपल्याला पाकळ्या विणायच्या आहेत. धागा बाहेर काढला. इथे एक स्लिप स्टिच करून घेतली. आता 1 2 3 3 साखळ्या घेतल्या आणि सेम स्टिचमध्ये मी आणखी एक डबल क्रोशेट केला. आत्ता या सेम स्टिचमध्ये आपल्याला एकूण 5 डबल क्रोशेट करायचे आहेत. 3 साखळ्या आणि 4 डबल क्रोशेट. 4 आणि 1 5 झाले माझे 5 डबल क्रोशेट. आता नेक्स्टमध्ये दोन्ही एकत्र घेऊन नेक्स्टमध्ये मी एक सिंगल क्रोशेट करणार आहे. पुढच्या पण नेक्स्टमध्ये मी एक सिंगल क्रोशेट करणार आहे. पुढे 1 2 साखळ्या घ्या आणि सेम स्टिचमध्ये पुन्हा 4 डबल क्रोशेट. 1 2 3 आणि 4. परत पुढे एक सिंगल क्रोशेट, पुन्हा नेक्स्टमध्ये एक सिंगल क्रोशेट, पुन्हा 2 साखळ्या, सेम स्टिचमध्ये 4 डबल क्रोशेट. 1 2 3 आणि 4. हे बघा मैत्रिणींनो, ह्या अशा आपल्या पाकळ्या त्याच्यावर रेडी होत जातात. आता मी एक रेडी केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा
असं आपलं हे एव्हिलाय रेडी होतं. हे बघा दोन्ही साईडून मी तुम्हाला दाखवते. तुम्ही असंच हे कंटिन्यूमध्ये करायचं. त्याच्यामध्ये म्हणजे आपण इथपर्यंत आल्यावर याच्यामध्ये ते फायबर फिलिंग यूज करायचं आणि नंतर पुन्हा कंटिन्यूमध्ये करायचं आणि पाकळ्या कंप्लीट करून घ्यायच्या. हे असं आपलं रेडी होतं. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.